आज दुपारी 4 वाजता मंत्री छगन भुजबळ यांची बीडमध्ये महाएल्गार सभा. आमदार धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे, लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे, नरेंद्र पाटील राहणार उपस्थित. ओबीसींचा आजचा मोर्चा. अजितदादांचा राष्ट्रवादी पुरस्कृत मेळावा दिसतोय. बीडच्या ओबीसी महाएल्गार मोर्चावरून जरांगेंचं मोठं विधान. अजित पवारांना बीडमध्ये मतदान नको असेल. जरांगे पाटलांची अजित पवारांवर टीका. बीडमध्ये ओबीसी महाएल्गार सभेला येणाऱ्या वाहनांना टोलमाफी करा. धनंजय मुंडे यांची मागणी. टोलमाफी संबंधित मुंडेंचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पत्र. राज्यामध्ये निवडणुका होतील की नाही याबाबत शंका. निवडणुका जड जाणार याची सरकारला कल्पना. सरकारबद्दल राज्यामध्ये प्रचंड असंतोषाचं वातावरण. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधवांचं वक्तव्य. संजय राऊतांकडून हर्षवर्धन सपकाळांची काँग्रेस हायकमांडकडे तक्रार. सूत्रांची माहिती तर ही बातमी कुठून आली माहिती नाही. असं काही घडलेलं नाही. सपकाळांशी आमचे चांगले संबंध. संजय राऊतांची प्रतिक्रिया. निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी पक्ष म्हणून काँग्रेसनं उपस्थिती दाखवली. मनसेसोबत येण्याच्या अनुषंगानं शिष्टमंडळ नव्हतं. निवडणूक आयोगाच्या कारभारावर भेट होती. त्यामुळे आघाडी आणि युतीच्या चर्चा अनावश्यक. सपकाळांचं स्पष्टीकरण. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं राजकारण असंवेदनशील. सामनाच्या दिवाळी अंकातून उद्धव ठाकरेंचा महायुतीवर हल्लाबोल. कबूतरखाना नुकसान भरपाईवरून ठाकरेंचा सरकारवर प्रहार. इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर शिंदेंची टीका. निवडणूक आयोगाचं वेबसाईट हँडल करण्याचं काम देवांग दवेंना दिलं होतं असा आरोप रोहित पवारांनी केलाय. रोहित पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये देवांग दवेंचा बावनकुळेंसोबतचा फोटो दाखवला. अचानक 1 महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात मतदार कसे वाढले. रोहित पवारांचं निवडणूक आयोगाला लेखी माहिती देण्याचं आवाहन. डोनाल्ड तात्या नावानं आधार कार्ड काढल्याचाही दावा. लोकसभेच्या यशानंतर बॅलेट पेपरची मागणी का केली नाही. विरोधकांच्या शिष्टमंडळावर सुनील तटकरेंची टीका. पराभव झाला की ईव्हीएमवर खापर फोडायचं. तटकरेंची टीका. बुलडाण्यामध्ये 1 लाखाहून अधिक बोगस मतदार. निवडणूक आयोगाकडून बोगस नावं काढण्यास टाळाटाळ. सत्ताधारी आमदार संजय गायकवाडांचा मोठा दावा.